नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम आणि आज आपण बावधानमध्ये आलोय हा सुंदर 5400 स्क्वेअर फुटांचा विला बघण्यासाठी। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला चारही बाजूनी खूप हिरवळ असणार आहे। हे बेसिकली मुळशीच आहे, त्याच्यामुळे वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे। एक ड्रोन शॉट टाकतोय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की इथे वातावरण आज काय झालंय। पाऊस खूप पडतोय तरी आता 15 मिनिटांसाठी पाऊस उघडलाय आणि त्याच्यामध्ये म्हणलं बाहेरचं पटकन कव्हर करून घेऊयात। आतल्या बाजूला इथे तुम्हाला 4 मोठ्या गाड्यांचं कार पार्किंग मिळतंय आणि त्याचबरोबर एखादी जर का तुम्ही डिफेंडर घेतली ना तर तुम्ही ती इथे लावा। इथे डिफेंडर खूप चांगली शोभेल। त्याचबरोबर मित्रांनो, समोरच्या बाजूला इकडे तुम्हाला गार्डन सुद्धा आहे, पण हे गार्डन आपण लिव्हिंगच्या बाजूने बघूयात। आणि इथे बघा, ही बाहेरची जागा आहे, तर इथून सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता तुमच्या पाठीमागच्या कोर्टयार्डमध्ये। ही तुमची आहे एंट्री फॉर युअर हाऊस हेल्प, पण हे खूप चांगलं असं कव्हर केलेलं आहे आणि तुमचे मेन घराची एंट्री इथून सुरू होतीये। आता मित्रांनो बघा, आतमध्ये इथे तुम्हाला कवर्ड जागा आहे। ह्या विलामध्ये कवर्ड आणि ओपनचं कॉम्बिनेशन खूप चांगलं केलेलं आहे। तर आतमध्ये इकडे तुमचा मेन दरवाजा आणि ही मेन तुमची एंट्रन्स लॉबी, दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा जागा आहे। आणि आत आल्याबरोबर बघा मित्रांनो, लेआउट किती सुंदर दिसतोय। आत आल्याबरोबर समोर तुम्हाला इथे ओपन टू स्काय पॅटिओ मिळतोय। घरात आल्याबरोबर किती प्रसन्न वाटणार आहे ते तुम्ही पहिले समजून घ्या। हवं तर तुम्ही इथे एक तुळशीचं वृंदावन सुद्धा करू शकता। ते नको असेल तर इथे तुम्ही इव्हनिंग टी आणि कॉफीसाठी सुद्धा तुम्ही खूप छान अशी जागा करू शकता। आता लेआउटबद्दल आपण बोलूयात। हा बघा, हा तुमचा लिव्हिंग आहे मित्रांनो। लिव्हिंग तुमचं ईस्ट आणि वेस्ट दोन्ही ओपन असणार आहे। ही तुमची वेस्ट आहे, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन खूप सुंदर मिळतंय। तुम्ही इमॅजिन करा, या सोफ्यावरती तुम्ही बसलाय आणि इथे मोठा तुम्ही होम थिएटर लावलाय आणि त्याचबरोबर ही खिडकी पूर्ण उघडी आहे, इव्हनिंग आहे आणि असंच इथे वारं येतंय। किती मजा येईल। ओपन आणि कवर्ड डेक्स जे आहेत ते कसे आहेत ते तुम्ही समजून घ्या। हा तुमचा कवर्ड डेक असणार आहे। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही इथे बसून आरामात तुमचं टाईम एन्जॉय करू शकता। आणि ह्या बाजूला हा तुमचा आहे गार्डन एरिया। गार्डन तर मित्रांनो हे मोठं पण नाही आणि छोटंही नाही आहे। खूप मोठं गार्डन असल्यावरती सुद्धा प्रॉब्लेम आहे मेंटेनन्सचा, ज्याच्यासाठी लोक आपल्याला भेटत नाहीत, पण इथे तसं नाही आहे। गार्डन मोठं आहे, हे तुमचे असे प्लांटेशन्स आहेत, खूप सुंदर केलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आणि इथे बघा तुम्हाला 3 झाडं आहेत। तुम्ही तुमच्या घरामध्ये पुणे शहरामध्ये आणि चांदणी चौकापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती स्वतःचे फ्रूट बेअरिंग ट्री सुद्धा ठेवू शकता। आता बघा, हा तुमचा लिव्हिंग होता, ही वेस्ट आहे, हे ईस्ट आहे, मध्ये आपलं कोर्टयार्ड आहे आणि पलीकडच्या बाजूला डायनिंग आहे। तुम्ही तिकडून या, मी इकडून येतो। किती हे सुंदर दिसतंय बघा दृश्य, एकदम एंड टू एंड थ्रू आउट हा तुमचा ओपन पॅसेज असणार आहे। हे तुमचं डायनिंग, इथे तुम्हाला 6 सीटरचा डायनिंग आहे, पण तुम्ही याच्यापेक्षाही मोठा डायनिंग आरामात बसू शकता। तुम्ही जर का वीकेंड्सला तुमच्या पाहुण्यांना, तुमच्या फ्रेंड्सला बोलवणार असाल तर इथे जशी हवी तशी मोठी ग्रँड पार्टी तुम्ही इथे होस्ट करू शकता। आणि त्याचबरोबर डायनिंगच्या समोर इथे मिळतंय तुम्हाला किचन। आता किचनसुद्धा बघा किती सुंदर दिसतंय। हा एक तुमचा काउंटर आहे, एल शेपमध्ये तुम्हाला भला मोठा प्लॅटफॉर्म आहे। सगळ्यात महत्त्वाचं इंटिरियर सुद्धा बघा मित्रांनो, इंटिरियर समजणं खूप महत्त्वाचं आहे। कारण का, घर घेतल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की कुठे काय करावं। किती सुटसुटीत दिसतंय बघा, मला स्वतःला हे असंच इंटिरियर आवडतं। या बाजूला तुमचं इनबिल्ट रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह OTGसाठी जागा आणि तुमची जी ड्राय स्पेस आहे, आपण जी एंट्रीला बघितली होती तीही आहे। तर हे तुमचं कार पार्क, समोरच्या बाजूला असं फॅब्रिकेशनमध्ये खूप सुंदर आणि एस्थेटिक डिझाईन असलेलं तुमचं हे गेट आणि ह्या बाजूला तुम्ही तुमचं ड्राय स्पेस म्हणजेच काय, डिशवॉशर आणि त्याचबरोबर वॉशिंग मशीन, हे दोन्ही इथे ठेवू शकता। ह्या बाजूला एक स्टोर रूम आहे, तीही दाखवा। आपण आता परत लेआउटवरती येऊयात। 3 बेडचा हा विला आहे, तर किती सुंदर डिझाईन केलं पण ते पहिले समजून घेऊयात। खालच्या बाजूला तुम्हाला 2 बेडरूम्स आहेत। तर पेरेंट्स रूम ही आहे
जी साईजनी खरंच खूप मोठी आहे. इतकी मोठी बेडरूम कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे. इतकी मोठी बेडरूम की ह्या बेडरूममध्ये काय कुठे ठेवावं हेच कळणार नाही. आणि ह्या बाजूला सुद्धा काही जागा आहे. क्लॉसेटसाठी इथे जागा आहे. ह्या बेडरूमला एक तुम्हाला अटॅच मास्टर वॉशरूम आहे, तेही बघून घ्या. एका बाजूला तुम्हाला शॉवर क्युबिकल आहे, मध्ये तुम्हाला इथे बेसिन मिळतं आहे आणि एका बाजूला तुमचं वॉशरूम असणार आहे. आता बघा ओपन आणि कवर्डचं कसं कॉम्बिनेशन आहे. हे तुमचं कवर्ड आहे. इव्हनिंगमध्ये इथे खुर्च्या ठेवून आरामात चहा प्या आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्या. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे थांबा महेश प्लीज. आणि त्याचबरोबर बघा हा तुमचा ओपन डेक आहे. तर ओपन डेक किती मोठा आहे बघा तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते करा. इथे तुम्ही एक नेट लावून बॉक्स क्रिकेटसुद्धा बनवू शकता. लहान मुलं असतील फुटबॉल, त्यांना जर का घसरगुंडी छोटीशी तुम्हाला आणायची असेल तर ती आणा, इथे लावा. एकदम सुंदर हे तुमची जागा होऊ शकते. आणि ह्या बाजूला बघा मित्रांनो, जे आपण स्टार्टिंगला बघितलं होतं ना तेच आहे. पाठीमागच्या बाजूला यायला इकडून सुद्धा तुम्हाला जागा आहे. आणि हे सुद्धा किती ब्युटिफाय केले सुंदर प्रकारे ते तुम्ही बघू शकता. आपण पेरेंट्स रूम बघितली होती, आता आपण इकडची गेस्ट रूम बघूयात. ही आहे ह्या घरची सगळ्यात छोटी बेडरूम. छोटी मी कम्पॅरेटिव्हली बोलतोय. तुमची गेस्ट रूम आणि ह्या गेस्ट रूमलाच तुम्हाला ह्या बाजूला एक अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. आता आपण ही बेडरूम सुद्धा एकदा आपण इकडून समजूयात. हे बघा मित्रांनो, इथे तुमचं किचन होतं. किचन एकदा दाखवा. डायनिंग होतं इकडच्या बाजूला आणि 2 बेडरूम्स. इकडची होती आपली पेरेंट्स रूम जी आपण बघितली आहे आणि ही होती तुमची गेस्ट रूम. आता आपण वरती जाऊयात. आता वरती जाण्यासाठी मित्रांनो जिन्याची जी रचना आहे तीही समजून घ्या. इतकं व्यवस्थित, इतकं डिसेंट एस्थेटिक इथे वापरलेला आहे. अशा प्रकारे हा तुमचा वरचा मजला असणार आहे. वरती आल्याबरोबर इथे एक तुमची स्टोर रूम आहे, तीही बघा. आज पुण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम स्टोर रूमचा आहे. घरं मोठी आहेत पण ॲब्सोल्युटली तिथे तुम्हाला स्टोर रूम भेटत नाही. आणि ही तुमची आहे मास्टर बेडरूम. आता बघा मास्टर बेडरूम किती मोठी आहे. याच्या एवढी मास्टर बेडरूम मी खरंच नाही कुठे बघितलेली. अगदी ही 200 स्क्वेअर फुटांपेक्षा सुद्धा मोठी मास्टर बेडरूम असावी. आणि ही मास्टर बेडरूमसुद्धा ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूला तुमची ओपन असणार आहे. तर आता इथून बघा, या डेकच्या समोर मित्रांनो हा व्ह्यू तुम्हाला मिळतोय. ही जी हिरवळ आहे ना ही शेवटपर्यंत अशीच राहणार आहे. आणि समोरचे सगळ्या तुम्हाला ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ते सगळं तुमचं चांदणी चौक आहे. तर तुम्ही तुमच्या बाल्कनीपासून कोथरूड चांदणी चौक बघू शकता. याचं लोकेशन इतकं जवळ आहे. बेडरूमच्या ह्या बाजूला एक परत ओपन डेक आहे. आम्ही जेव्हा हिंदीमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा इथे खूप पाऊस पडत होता, पण आम्ही पावसामध्ये सुद्धा शूट केलं होतं. आणि वातावरण बघा किती सुंदर झालं आहे. तर हे समोरचं डेकसुद्धा जे आहे ना मित्रांनो ते आपलंच आहे. फक्त पलीकडच्या बेडरूममधून तुम्हाला दिसणार आहे, तेही तुम्हाला दाखवतो. आणि हा जो आहे ना हा आपलाच कोर्टयार्ड आहे जो आपण लिव्हिंगच्या बाजूला बघितला होता. तर व्हेंटिलेशन इकडून येते. एकदम तुम्हाला जशी हवं, तुम्हाला जसं हवं तसंच तुम्हाला इथून व्हेंटिलेशन भेटणार आहे. आणि बेडरूम जर का एवढी मोठी असेल तर तुम्ही विचार करू शकता इकडचं क्लॉसेट किती मोठं असेल. ह्या बाजूला सगळी कपाटं तुमचे वॉर्डरोब्स आणि ह्या बाजूला तुमचे सगळे शेल्फ. याच्यामध्ये तुम्ही डिझायनर शूज, वॉचेस, परफ्यूम, टाय, अजून जे काही तुम्हाला ठेवायचं आहे ते इथे ठेवू शकता. तुम्हाला मोठं ड्रेसरसुद्धा आहे. ह्या बाजूला वॉशरूम. आता वॉशरूममध्ये सुद्धा मित्रांनो परत वेट आणि ड्रायमध्ये हे सेपरेट केलेलं आहे. तर इथे तुमचं ड्राय स्पेस आहे, हा तुमचं इकडे बेसिन, वॉशरूम आणि त्या बाजूला आहे तुमचं शॉवर एरिया. आणि आता आपण वरची जी तुमची टी व्ही रूम आहे ती चेकआउट करूया. सो बेसिकली 3 बेडरूम्स आहेत. जर का तुम्हाला चौथी बेडरूम हवी असेल तर ह्या टी व्ही रूमला तुम्ही ॲज अ बेडरूमसुद्धा ट्रीट करू शकता. आता इथे बघा मित्रांनो, इतकी स्पेशियस, इतकी कोझी रूम. माझी सगळ्यात फेवरेट रूम ही असणार आहे. सोफा, मित्रांना रात्री बोलवा, इथे टी व्ही लावा, पार्टी करा, धमाल करा.
आणि त्याचबरोबर या तुमच्या TV रूमला इथे परत एक ओपन डेक आहे. हा तोच डेक आहे मित्रांनो जो आपण आपल्या मास्टर बेडरूममधून बघितला होता. इथेही काही जागा आहे, इथेही जागा आहे. इव्हनिंगमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही इथे धमाल करू शकता. आणि समोरच्या बाजूला बघा हे सगळे मोठे विलाज आहेत. तर मित्रांनो हा जो मोठा विला आहे त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे आणि ह्या विलाची किंमत 8 कोटी रुपये आहे. तर 8 कोटी रुपयांमध्ये चांदणी चौकापासून फक्त आणि फक्त 11 मिनिटाच्या अंतरावरती 5400 स्क्वेअर फुटांचा हा विला तुमचा होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद बोलतोय. नाही, ॲक्च्युली पहिल्यांदा नाही, हे सगळं शेवटी बोलतोय व्हिडिओच्या. मी तुम्हाला धन्यवाद बोलतोय. तुम्ही मला खूप चांगला सपोर्ट करताय. हिंदी चॅनल माझं चांगलं चालूच आहे, पण आता मराठी चॅनलसुद्धा चालू केलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत आहे. तर असाच प्रतिसाद मला तुम्ही देत राहा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा जर का तुम्हाला विला आवडला असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. थँक्यू.